नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी अक्षरशः पूर आल्याचं दिसलं। महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पैसे वाटपाच्या घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या। पाहुयात त्यावरचा हा रिपोर्ट। नगरपालिकांच्या निवडणुकीत पैशांचा अक्षरशः महापूर आला। चंद्रपूरच्या राजुरामध्ये भाजपच्या अमोल चिल्लावारांच्या हातात 500च्या नोटांचं बंडल स्पष्टपणे दिसतंय। राजुरात भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचं आमिष दाखवल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला। भाजपचे स्थानिक नेते अमोल चिल्लावारांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात पेन, यादी आणि पैसे चिल्लावारांच्या हाती दिसतायत। बुलडाण्यामधल्या नांदुरा नगर परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराकडून पैशाचं वाटप होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। प्रभाग क्रमांक 10 मधील अपक्ष उमेदवार यास्मीन बानो यांचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला। या व्हिडिओत दिसतंय एका व्यक्तीच्या हातात पैसे देऊन मतदारांच्या खिशामध्ये पैसे टाकतोय। बुलडाण्याच्या खामगाव शहरामधल्या मेहबूब नगरमध्ये 50,000ची रोकड निवडणूक आयोगाच्या पथकानं जप्त केली आहे। पैसे वाटप करणारे 3 व्यक्ती मात्र फरार झाले। रोख रकमेसोबत भाजपचे उमेदवार लक्ष्मण आयलानी यांची डमी मतपत्रिका सुद्धा जप्त करण्यात आली आहे। धुळ्यामधल्या शिंदेखेडा नगरपंचायतीच्या मतदानाच्या वेळेला 50,000च्या नोटा जप्त करण्यात आल्या। काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता चौधरींच्या कार्यकर्त्याचा पाठलाग सुरू असताना त्यांना पैसे फेकून पळ काढल्याची माहिती आहे। त्यानंतर पोलिसांनी 50,000ची रक्कम जप्त केली। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सुद्धा पैसे वाटपाचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईकांनी केलाय। मालवणमध्ये सभेसाठी येताना शिंदेंनी 2 जड बॅगा आणल्या, त्या बॅगांमध्ये पैसे होते असा दावा वैभव नाईकांनी केला। हेलिकॉप्टरमधून उतरताना 2 सुरक्षा रक्षक या बॅगा नेताना दिसत आहेत, पण यात कपडे असल्याचं शिंदेच्या शिवसेनेनं म्हटलंय। मालवणमध्ये एकनाथ शिंदेंचा रविवारी दौरा होता। त्या दौऱ्यामध्ये मालवणवासियांना काय दिल्यापेक्षा ह्या बॅगा कशा, जड बॅगा कशा घेऊन जात होते हे आपण व्हिडिओद्वारे त्या बघितलेलं असेल। आणि त्यामुळे दोन्ही पैशाचं वाटप या ठिकाणी होतं आहे। गेल्या 3.5 वर्षात यांनी काय विकास केला हा प्रश्न आहे की शहरामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये यांना पैसे वाटावे लागतात। वैभव नाईकांच्या एका म्हणण्यामध्ये तथ्य आहे की त्या बॅगा नक्की होत्या, पण एकनाथ शिंदेसाहेब सलग 8-8 दिवस घरी न जाता ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष मोठा केला आहे त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये फिरतायत, ही वैभव नाईक साहेबांना सवयच नसणार। कारण वैभव नाईकांचे नेते 2 तासासाठी पर्यटनासाठी सभा म्हणून येतात आणि निघून जातात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे कपड्याची बॅग असणं हे अभिप्रेतच नाही। विधानसभेच्या निवडणुकीतही एकनाथ शिंदेंवर हेलिकॉप्टरमधून अशा प्रकारे पैसे आणल्याचा आरोप झाला होता। आता नगरपालिकेतही बॅगा भरून पैसे आणल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।